सिंधुदुर्ग मधील देवगडची 3 दिवसाची ट्रिप प्लॅन करायची आहे. हो, तेच देवगड जिथला हापूस आंबा प्रसिद्ध आहे. तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्यांच्या सोबत जायचंय त्यांनाही लगेच पाठवा. पुणे किंवा मुंबईहून तुम्ही गाडीने देवगडला जाऊ शकता. शक्यतो कुणकेश्वराच्या मंदिराजवळ होमस्टे बुक करा. सुखसागर बीच रिसॉर्ट, आलायाह स्टे, वेदा हॉलिडे रिसॉर्ट, MTDC असे ऑप्शन्स इथे आहेत. पहिल्या दिवशी पोहोचल्यावर फ्रेश होऊन तुम्ही कुणकेश्वराच्या दर्शनाला जाऊ शकता. घाई न करता किनाऱ्यावरच्या मंदिरातून समुद्राचे विहंगम दृश्य बघायचे. त्यानंतर देवगड समुद्र किनाऱ्यावरील लॉंगेस्ट झिपलाईनचा आनंद घ्यायचा. मोठमोठ्या पवनचक्क्या बघून जवळ असलेल्या बागेत निवांत फेरफटका मारायचा. संध्याकाळी सूर्यास्त बघण्यासाठी देवगड किंवा मिठमुंबरी किंवा तारामुंबरी येथील समुद्र किनाऱ्यावर जायचे. रात्री निर्मल भोजनालय किंवा लक्ष्मी खानावळमध्ये जाऊन मस्त जेवण करायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेल वसुंधरामध्ये नाश्ता करून पोखरबावच्या सिद्धिविनायकाच्या दर्शनाला निघायचं. मंदिराचा परिसर प्रसन्न आणि पाहण्यासारखा आहे. गणेश मंदिराखालीच एक शंकराचे मंदिर आहे, जिथे सुंदर अशी महादेवाची पिंड आणि ध्यानस्थ बसलेली महादेवांची मूर्ती देखील आहे. ही महादेवांची मूर्ती इथल्या नितळ आणि वाहत्या पाण्यात अतिशय सुंदर दिसते. मंदिरात दर्शन घेऊन देवगड किल्ल्याच्या दिशेने निघायचे. वाटेत जेवण करून किल्ल्यावर पोहोचायचे. किल्ला फिरून झाल्यावर तुम्ही लाईट हाऊस बघायलाही जाऊ शकता आणि संध्याकाळी देवगडच्या बीचवर जाऊन मनसोक्त भिजायचे आणि सूर्यास्ताचे दर्शन घ्यायचे. तिसऱ्या दिवशी चेकआउट करून विजयदुर्गच्या दिशेने निघा. वाटेत वाडा विमलेश्वर मंदिरात दर्शन घ्यायचे. मालवण देवगड सहलीतील हे ठिकाण मला सगळ्यात जास्त आवडले. विमलेश्वराचे दर्शन घेऊन पुढे विजयदुर्गच्या दिशेने जाताना गिर्य रामेश्वराचे दर्शन घ्यायचे. तळ कोकणात आपल्याला वेगवेगळ्या धाटणीची मंदिरे पाहायला मिळतात. जेवण करून विजयदुर्गला पोहोचायचे. किल्ला मोठा असल्याने बघायला 2 ते 3 तास नक्कीच लागतात. किल्ल्यावर काही वास्तू सुस्थितीत आहेत. 17 एकर मधील हा किल्ला शिलाहार राजवटीतील राजा भोज दुसरा यांनी बांधला. छत्रपती शिवाजी महाराजांनी याचे विजयदुर्ग असे नामकरण करून या किल्ल्याला आरमारामध्ये विशेष महत्त्व दिले. अशी 3 दिवसाची मस्त देवगड ट्रिप तुम्ही प्लॅन करू शकता. संपूर्ण ट्रिपचा प्लॅन आणि मॅप लिखित स्वरूपात हवा असेल तर कोकण अशी कमेंट करा. मंडळी, अहो व्हिडिओ अगदी 1-2 मिलियन लोक बघतात, मलाही दिसतं हा. पण एवढ्या छान माहितीसाठी एक फॉलो तर करूनच टाका ना. अनेक जणांना हे ट्रॅव्हल व्लॉग खूप आवडतात. अशा अनेक वैयक्तिक प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचतात. त्यासाठी आपल्या सर्वांचे मनापासून आभार. येवा कोकण आपलोच असा.